आनंदी या मालिकेचा इंटरेस्टिंग असा भाग आपण पाहणार आहोत. या मालिकेत युगंधर नाग पंचमीच्या दिवशी नागाची पूजा करत असतो. घरातले सगळेच तिथे उपस्थित असतात, पण आनंदी मात्र नसते. आता आनंदी नेमकी कुठे आहे हा विषय सध्या तरी खूपच मोठ्या खलबत्त्यात असतो. आणि अशातच आता युगंधरच्या पूजा करण्याच्या वेळेतच तिथे विद्याधरच्या माणसांनी एक पेटी आणून ठेवलेली असते. पेटी समोरच ठेवण्यात आलेली असते. आता विद्याधर स्वतःशी बोलत असतो, नेमकं या पेटीमध्ये आहे काय? बहुतेक या पेटीमध्येच माझ्या माणसांनी आनंदीला ठेवलं नाहीये ना? आणि अशातच आता विद्याधर त्याच्या माणसांना फोन करतो. विद्याधरची माणसं म्हणत असतात, बोला बोला विद्याधर दादा, का फोन केलात तुम्ही? त्यावर विद्याधर म्हणत असतो, आता जी तुम्ही पेटी पाठवली आहे त्या पेटीत काय आहे? त्यावर विद्याधरची माणसं म्हणत असतात, अहो विद्याधर दादा, असं काय करताय? त्या पेटीमध्येच तर आनंदी आहे. हे वाक्य ऐकल्यावर विद्याधर म्हणत असतो, अरे मूर्खांनो, ही पेटी तुम्ही इथे का पाठवली? इथे जर या पेटीला कोणी उघडलं आणि जर आनंदी सगळ्यांसमोर आली तर माझं बिंग फुटेल ना? त्यावर विद्याधरची माणसं म्हणत असतात, चुकून चुकून ती पेटी तिथे पाठवण्यात आली. ती पेटी नेमकी कुठे ठेवायची होती ह्यात मी कन्फ्यूज झालो होतो. त्यावर विद्याधर म्हणत असतो, चला लवकरात लवकर या पेटीची विल्हेवाट लावा. आणि अशातच आता विद्याधरची माणसं म्हणत असतात, ठीक आहे, आम्ही थोड्याच वेळाने येतो, आम्हाला तिथे थोडा माहोल शांत हवाय. त्यावर विद्याधर म्हणत असतो, ठीक आहे, मी तुम्हाला फोन केलं की लगेचच या. तेवढ्यात आपण पाहतोय आता त्या नागपंचमीच्या पूजेच्या वेळेला तिथे सगळेच उपस्थित असताना आनंदी मात्र नसते. पण त्या पेटीच्या भोवती आता नाग आलेला असतो. साक्षात नाग आलेला पाहून तिथे सगळेच घाबरतात. आणि अशातच आता विद्याधर स्वतःशी बोलत असतो, नागपंचमीच्या दिवशी नाग, आणि तोही या पेटीच्या आसपास. आणि अशातच आपण पाहतोय आता माई म्हणत असते, अरे बापरे, नाग, तोही नागपंचमीच्या दिवशी. ही तर खूपच आनंददायक बातमी आहे. म्हणजे हा काहीतरी दैवी संकेत आहे. अशातच आता विद्याधर त्या नागाच्या जवळ जात असतो. आणि त्या नागाने विद्याधरला चांगलंच घाबरवलेलं असतं. त्या नागाने फणा काढलेला असतो आणि विद्याधर मागे पळालेला असतो. अशातच आपण पाहतोय युगंधर नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करत असताना उठतात आणि लगेचच आता त्या नागाजवळ जाऊन हात जोडत म्हणत असतात, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता युगंधरने ज्या पद्धतीने नागाला जणू ओम नमः शिवाय म्हणून तिथून जायला विनंती केलेली असते, नाग लगेचच आता युगंधरच्या विनंतीला मान देऊन तिथून निघून गेलेला असतो. त्यानंतर लगेचच आता युगंधर म्हणत असतो, माई, काय म्हणालात तुम्ही? आज नागपंचमीच्या दिवशी जर साक्षात नागदेवताने दर्शन दिले तर तो काहीतरी दैवी चमत्कार असतो म्हणून. त्यावर माई म्हणत असते, हो युगंधर, आज नागदेवता इथे जर आले असतील तर नक्कीच हा काहीतरी दैवी चमत्कार आहे. आणि अशातच आता युगंधर म्हणत असतो, हो माई. आणि लगेचच आता युगंधर ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करण्याआधी स्वतःशी बोलत असतो, हा जर दैवी चमत्कार आहे तर निश्चितच या पेटीमध्ये आनंदी असण्याची शक्यता जास्त आहे. लगेचच आता युगंधर ती पेटी उघडण्यासाठी पुढे सरसावतो. तेवढ्यात विद्याधर म्हणत असतो, अय दादा, काय चाललंय तुझं? नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करायची सोडून तू पेटी कुठे उघडत बसलायस? जा जा, ती अर्धवट राहिलेली पूजा पूर्ण कर. तेवढ्यात आपण पाहतोय युगंधर आता वळतो आणि लगेचच बोलू लागतो, काय रे विद्याधर, तुझं काहीतरी असं सत्य सगळ्यांसमोर येईल ज्याने तुझी भांडाफोड होईल असं वाटतंय का तुला? हे वाक्य ऐकल्यावर विद्याधर म्हणत असतो, दादा, उगाच काही बोलू नको, मी काही एक केलेलं नाहीये. त्यावर युगंधर म्हणत असतो, हो ना, तू काही एक केलेलं नाहीयेस ना, मग कशाला घाबरतोयस तू? ही पेटी उघडण्यापासून का रोखतोयस मला? त्यावर विद्याधर म्हणत असतो, मुळात त्या पेटीत काहीच नाहीये, मग ती पेटी का उघडायची? त्यावर युगंधर म्हणत असतो, तुला काय फरक पडतोय पेटी उघडली तर? आणि मला तर आता खात्री पटली आहे, नक्कीच या पेटीशी तुझा काहीतरी संबंध आहे. आणि लक्षात ठेव विद्याधर, जर या पेटीशी तुझा काही संबंध असेल ना, तर आज नागपंचमीच्या दिवशी मी तुझी अशी धुलाई करीन ना, अशी धुलाई करीन ना, उभ्या आयुष्यात कोणी कधीच कोणाची धुलाई केली नसेल. हे वाक्य ऐकल्यावर विद्याधर म्हणत असतो, ए युगंधर, उगाच मला घाबरण्याचा प्रयत्न करू नको, जा जा,
ती पूजा पूर्ण कर, मी बघतो त्या पेटीत काय आहे ते. तेवढ्यात युगंधरने आता जोराची एक फाईट विद्याधरला दिलेली असते आणि युगंधर म्हणत असतो हात लावायचा नाही पेटीला. आणि अशातच आता थेट त्या पेटीचं झाकण युगंधरने उघडताच आतमध्ये तो आनंदीला पाहतो. आनंदीला त्या पेटीत बांधून झोपवण्यात आलेलं असतं आणि तिला बहुतेक बेशुद्ध करण्याचं औषध टेकवण्यात आलेलं असतं. लगेचच आता युगंधर त्या पेटीतून आनंदीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातच आता पृथ्वी त्याची मदत करतो. पृथ्वी म्हणत असतो, डॅड काय आहे हे सगळं, आनंदीला यात कुणी डांबलं असेल. त्यावर युगंधर म्हणत असतो, आधी आनंदीला बाहेर काढूया. आनंदीला बाहेर काढण्यात येतं, मग तिला पाणी वगैरे देण्यात येतं आणि त्यानंतर तिला विचारण्यात येतं. त्याच वेळेला आनंदी म्हणत असते, एक्झॅक्ट मी नाही सांगू शकत हे कुणाचं काम आहे, पण मालक साहेब मला दाट शक्यता आहे हे या विद्याधर सरचंच काम असणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर युगंधर म्हणत असतो, आनंदी तू म्हणतेस म्हणून नाही, 100% हे या विद्याधरचंच काम आहे. आणि अशातच आता विद्याधरला जोराची एक फाईट या युगंधरने मारलेली असते. विद्याधर म्हणत असतो, ए दादा तुझ्याकडे काही पुरावा आहे का, मीच या आनंदीला या पेटीत भरलं होतं म्हणून. त्यावर युगंधर म्हणत असतो, मला पुराव्याची गरज नाहीये. या घरात किंवा या गावात माझ्या किंवा माझ्या बायकोच्या विरोधात जाणारा आजपर्यंत जन्माला आलेला नाहीये तुझ्याशिवाय. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट शलाका पुढे येते आणि म्हणत असते, युगंधर तुझं काय चाललंय, तुला इतका कॉन्फिडन्स कधीपासून आला, तू या आनंदीला चक्क बायको अशी हाक मारतोयस. त्यावर युगंधर म्हणत असतो, हो आहे ती माझ्या लग्नाची बायको. खरं तर मी तिला माझ्या खऱ्या बायको इतका मान नाही देऊ शकत, पण इतकं मात्र कन्फर्म आनंदीचं काहीतरी माझ्या आयुष्याशी कनेक्शन आहे. आणि अशातच आता थेट विद्याधर बाजूला असलेला दांडका उचलतो आणि तो दांडका युगंधरवर जोराचा हाणणार असतो. तेवढ्यात पृथ्वीने ते पाहिलेलं असतं आणि लगेचच आता पृथ्वी मध्ये पडतो आणि बोलू लागतो, विद्याधर काका आज तर तू हद्द पार केलीस. मला इतर लोकांनीही सांगितलं होतं की तुझं खरं रूप काय आहे ते, पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. मी म्हटलं माझा काका तसा अजिबातच नाहीये, पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय तुझं खरं रूप. आता तर मी तुला सोडणार नाही काका. तू माझ्या वडिलांवर हात उचलतोयस, तेही या घरातल्या सगळ्यांसमोर. आणि अशातच आता पृथ्वीलाही विद्याधर म्हणत असतो, ए युगंधरच्या मुला एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यासमोर बच्चा होतास तू, अंगा खांद्यावर खेळवलंय. माझ्याबरोबर बातचीत करायची ना तर लांब राहून करायची, माझ्या नादाला लागायचं नाही. तुझा बापही माझ्या नादाला लागत नाही, तू काय लागतोयस रे. असं म्हणताच आता सगळ्यांसमोर पृथ्वीने जोराची कानाखाली विद्याधरच्या दिलेली असते. इतक्या जोरात कानाखाली बसल्यावर विद्याधर दोनदा गोल फिरतो आणि स्वतःशी बोलत असतो, बापरे एवढी कानाखाली तर या युगंधरने सुद्धा कधी मारली नव्हती. बहुतेक युगंधरची पावर आता कमी झाली आहे, वय झालं ना त्याचं. पृथ्वी तू युगंधरचं पहिलं रूप आहे असं वाटतंय मला, पण लक्षात ठेव तू आज जे काही केलंयस ना त्याची खूप मोठी किंमत तुला चुकवावी लागणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता पृथ्वी म्हणत असतो, काका एक गोष्ट लक्षात ठेव, अजूनही मी तुला काका अशी हाक मारतोय, मी माझ्या मर्यादा सोडलेल्या नाहीयेत. फक्त इतकंच लक्षात ठेव, उद्या जाऊन जर पुन्हा तू माझ्या बाबांच्या विरोधात किंवा आनंदीच्या विरोधात काहीही करण्याचा प्रयत्न केलास तर मी त्या क्षणाला विसरून जाईन की तू माझा काका आहेस. असं काही तुडवून काढीन ना की उभ्या आयुष्यात कोणी कधीच कोणाला तुडवलं नसेल. अशातच आता शलाका पुढे येते आणि ती बोलू लागते, काय रे पृथ्वी बाळा, तुलाही या आनंदीचा पुळका यायला लागलाय का, म्हणजे या आनंदीने आता तिची जादू तुझ्यावरही केली आहे का. असं तसं शलाका बोलत असताना युगंधर म्हणत असतो, ए शलाका माझ्या मुलाला उलट सुलट बोलायचं नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी आत्तापर्यंतची लबाडी मी कोणासमोरही उघड केलेली नाहीये. जर समजा तुझी आत्तापर्यंतची लबाडी मी कोणासमोर उघड केली तर विचार कर, गावात जी 4 लोक तुला विचारतात ती तुला विचारणार सुद्धा नाहीत. गावातील लोक तुला वाईट टाकतील. हे वाक्य ऐकल्यावर शलाका म्हणत असते, युगंधर युगंधर मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नको. त्यावर युगंधर म्हणत असतो, ठीक आहे तू अशी नाही ऐकणार ना, आता बघ
तुझं एक लफडच बाहेर काढतो. हे वाक्य ऐकल्यावर शलाका म्हणत असते, युगंधर. आणि अशातच आता युगंधर म्हणत असतो, हो ना, मग स्वतःची मर्यादा ओलांडू नको, नाहीतर लक्षात ठेव, तुझी अशी अशी लफडी बाहेर काढीन ना, तुला गावात फिरणंही कठीण होऊन जाईल. आणि अशातच आता तिथे माई युगंधरला समजावत असते, युगंधर, आज नागपंचमीचा सण आहे. जे काही घडलं आपण ते विसरून चांगल्या मनाने आपण सगळं मॅनेज करू. त्यावर युगंधर म्हणत असतो, ठीक आहे माई. आणि अशातच आता आनंदी म्हणत असते, माई तुम्ही अगदी बरोबर बोलताय मालक साहेब, सगळं काही विसरून आपण चांगल्या पद्धतीने कामाला लागूया. आणि अशातच आता पृथ्वी म्हणत असतो, आनंदी एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे तुला कोणत्याही प्रकारचा त्रास जर या घरात होत असेल तर तू सर्वात आधी मला सांगशील. या नालायक माणसाला अजिबातच काडीचा भाव द्यायचा नाही. आणि लक्षात ठेव आनंदी, तू एकटी जर इथे राहत असशील ना, तर सदैव कोणासोबत राहा, कारण तू इथे एकटी असल्याचा फायदा हा नालायक जर घेत असेल तर त्याला या उभ्या आयुष्यात तरी मी कधी संत सोडणार नाही. आणि अशातच आता तो वेळ तिथून निघून गेल्यानंतर विद्याधर आपल्या बेडरूममध्ये येतो. तेवढ्यात तिथे शलाका आलेली असते. शलाका म्हणत असते, विद्याधर, अरे काय चाललंय हे सगळं? या घरात तुला आणि मला काडीचीही किंमत उरलेली नाहीये. किंमत आहे ती फक्त त्या अंध मुलीला, आनंदीला. आनंदी आली आणि कधी कानामागून तिखट झाली कळलंच नाही. विद्याधर म्हणत असतो, शलाका, तू ना उगाच माझं डोकं फिरवू नको. शलाका म्हणत असते, मी तुझं डोकं फिरवत नाहीये, फक्त तुला परिस्थितीची जाणीव करून देते. आणि हे बघ विद्याधर, मला खात्री आहे तू जर परिस्थिती नीट समजून घेतलीस ना, तर येत्या काळामध्ये या आनंदीला बरोबर पुरून उरशील. त्यावर विद्याधर म्हणत असतो, मला त्या आनंदीशी काही घेणं देणं नाहीये, मला त्या युगंधरला संपवायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर शलाका म्हणत असते, नाही नाही विद्याधर, एक गोष्ट लक्षात ठेव, त्या युगंधरचा कोणताही गेम तुला करायचा नाहीये. त्यावर विद्याधर म्हणत असतो, माहितीये मला, माझ्या भावाच्या प्रेमात वेडी झाली असतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव शलाका, माझा भाव तुला घास सुद्धा टाकत नाही, तरी सुद्धा का त्याच्या मागे लागली असतो? अगं जरा तरी विचार कर, त्याला तुझ्याबद्दल काही वाटलं असतं तर आत्तापर्यंत त्याने तुझा स्वीकार केला नसता का? अगं त्याच्या मनात तुझ्याबद्दल काहीच नाहीये, हे तुला कसं समजावू मी? त्यावर शलाका म्हणत असते, त्याच्याशी तुझं काही घेणं देणं नाहीये, मी बघीन काय करायचं ते, मला कोणत्याही प्रकारची अक्कल पाजळायचा प्रयत्न करू नको. आणि अशातच आता विद्याधर म्हणत असतो, ठीक आहे राहिलं. आणि अशातच आता विद्याधर म्हणत असतो, चल जा आता, माझ्या बेडरूममध्ये फार काळ थांबू नको, नाहीतर बाहेर युगंधर काय म्हणाला, तुझी लफडी बाहेर काढीन, नाहीतर उगाच आता सगळ्यांना वाटायचं तुझं माझ्याबरोबर लफडं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट शलाका म्हणत असते, थोबाड पाहिलंच का आरशात? आणि अशातच आता तिथे विद्याधरची बायको आलेली असते. ती म्हणत असते, शलाकाताई, काय बोलताय तुम्ही? हे माझ्या नवऱ्याला उलटसुलट बोलायचं नाही, माझा नवरा माझ्यासाठी हिरो आहे. हे वाक्य ऐकल्यावर विद्याधर हसू लागतो. विद्याधर म्हणत असतो, काय काय बोललीस तू? मी मी आणि हिरो? अगं हिरो नाही मी विलन आहे, विलन. या घरातील चांगल्या गोष्टी कायमस्वरूपी संपवण्यासाठी जन्माला आलोय, असं तसं म्हणत आता विद्याधर राक्षसासारखा हसत असतो. आणि त्याच वेळेला शलाका विद्याधरच्या बायकोला म्हणत असते, घे सांभाळ तुझ्या ध्यानला, मोठी आली, माझा नवरा हिरो आहे म्हणून. लक्षात ठेव, तुझा नवरा हिरो नाही, महामूर्ख देखील आहे, असं म्हणून तिथून शलाका जात असते. आणि अशातच आता विद्याधरची बायको स्वतःशी बोलत असते, या माणसाला कधी अक्कल येईल देव जाणे. आणि अशातच आता आनंदीजवळ तिची बहीण आरती आलेली असते. आरती म्हणत असते, आनंदी, यापुढे तुला अजिबातच एकटं या घरात राहायचं नाहीये, सदैव तुला कोणाबरोबर तरी राहायचं आहे. तेवढ्यात मागून पृथ्वी येतो आणि म्हणत असतो, अगदी बरोबर बोलते चिमकी. आणि अशातच आता आरती म्हणत असते, ऐ पृथ्वी, माझ्याशी बोलायचा प्रयत्न करू नको, खरं तर मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये, कसं वागलास तू माझ्याशी मगाशी? हे वाक्य ऐकल्यावर पृथ्वी म्हणत असतो, अगं समजून घे जरा, तिथे सिच्युएशनच तशी होती, आनंदी गायब झाली होती आणि तिथे माझा भाऊ प्रांजळ उगाच नको त्या उठाठेवी करत होता, त्यालाही समजवणं गरजेचं होतं. त्याला जर मी तुम्हा सगळ्यांसमोर थोबाडीत मारली असती
तर खरंच त्याला ते आवडलं असतं का? म्हणून तुम्ही गेल्यानंतर त्याचे कान चेक केले मी आणि त्याला 2 सणसणीत थोबडे दिल्या. हे वाक्य ऐकल्यावर आरती म्हणत असते, काय त्या प्रांजळाला मारलंस तू? त्यावर पृथ्वी म्हणत असतो, हो, त्याचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी मला त्याला फटके द्यावेच लागले. आणि अशातच आता तिथे आनंदी म्हणत असते, पृथ्वी असं काही एक करायची गरज नव्हती, प्रांजळला मारू नकोस तू. त्यावर पृथ्वी म्हणत असते, अगं हो हो, नको काळजी करूस तू, फक्त कानाखाली दिले मी, त्याला काय बदडून काढलेलं नाहीये. योग्य वेळी योग्य माणसाला मारलं ना तर तो ठिकाण्यावर राहतो, नाहीतर तो वाहवत जातो. आणि अशातच आता थेट आनंदी आरतीला म्हणत असते, आरती मला मालक साहेबांकडे घेऊन चल ना, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, काय काय नेमकं बोलायचं आहे? त्यावर आनंदी म्हणत असते, पृथ्वी प्लीज मला त्यांच्याशी थोडं बोलू दे. आणि अशातच आता पृथ्वी म्हणत असतो, ठीक आहे आरती, घेऊन जा तिला. आरती आनंदीला मालक साहेबांच्या खोलीत घेऊन येते आणि आरती आनंदीला म्हणत असते, तू बोल, मी इथून आत जाते. मग आरती तिथून आत जाते. आनंदी म्हणत असते, मालक साहेब त्या दिशेने तोंड करून उभे असतात आणि लगेचच ते वळतात. आनंदीला पाहून म्हणत असतात, काय ग आनंदी, तू इथे आता यावेळी? त्यावर आनंदी म्हणत असते, हो मालक साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे. आज घरात सगळ्यांसमोर तुम्ही असं म्हणालात की आनंदी माझी लग्नाची बायको आहे. खरंच मालक साहेब, तुम्ही मला बायको म्हणून स्वीकारलंय का? हे वाक्य ऐकल्यावर मालक साहेब म्हणत असतात, आनंदी हा काय प्रश्न आहे तुझा? असा प्रश्न विचारून तू मला उगाचच गोंधळवू नकोस. त्यावर आनंदी म्हणत असते, नाही मालक साहेब, जर तुम्ही खरंच मला मनापासून स्वीकारलं असेल ना तर मला या घरात हक्काने राहता येईल, तुमची बायको म्हणून. त्यावर मालक साहेब म्हणत असतात, तशीही तू माझी बायको म्हणून या घरात हक्काने राहू शकतेस. त्यावर आनंदी म्हणत असते, तसं नाही, तुम्ही मला सांगा, तुम्ही खरंच मला लग्नाची बायको म्हणून स्वीकारलंय का? त्यावर मालक साहेब म्हणत असतात, हो. आणि अशातच आपण पाहतोय आनंदी आता मालक साहेबांच्या जवळ जाते आणि त्यांना मिठीत घेते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? खरंच येत्या काळामध्ये या मालिकेमध्ये आपल्याला आणखी नवीन काहीतरी पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.